विक्रांत जाधव, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख अरुणाताई आंबरे, आमचे वरुणजी देसाई, मिलिंदजी नार्वेकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकार आणि बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी कुटुंब संवाद हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्याची सुरुवात आमचे रायगडचे शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय आनंदजी गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये सुरुवात झाली। 1 आणि 2 तारखेला त्या रायगडमध्ये मित्रांनो, ज्या रायगडमधले शिवसेनेचे तिन्ही आमदार हे मिंदे गटामध्ये गेले, ज्या रायगडमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा एकमेव खासदार, तो खासदार सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाला। आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या रायगडमध्ये आज कोणीही आमदार नाही, कोणी खासदार नाही, पण त्या रायगडमध्ये अशा पद्धतीची एक संतापाची लाट उसळली आहे। अशा प्रकारच्या जनतेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंब्याचा जनसागर उसळला आहे की 2 दिवसामध्ये, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक सभा घेणं अवघड असतं, पण 2 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाखाच्या 6 सभा माननीय उद्धव साहेब ठाकरेंच्या झाल्या। काय संदेश मिळतो यातून आपल्याला? काय विचार आपल्या सर्वांच्या समोर येतो? आज उद्धव साहेबांच्याकडे आपण सर्वांना देण्यासारखं काय आहे? उद्धव साहेबांच्याकडे आपल्याला देण्यासारखं आज काही नाहीये। उद्धव साहेब सांगतात की आज माझ्याकडे काही देण्यासारखं नाही। या भारतीय जनता पार्टीनं ज्या भारतीय जनता पार्टीवर 35-40 वर्ष शिवसेनेने प्रामाणिकपणे संसार केला, मी कधीच ज्या ठिकाणी राहतो तिथल्या कुठल्याच पक्षाच्या लोकांना अनादराने कधीच बोलत नाही। मला भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी भाषण ऐकायला आले असतील, त्यांना सुद्धा मला आजच्या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा आहे। आठवा तो काळ आठवा। मी ज्या वेळेला शिवसेनेचा तालुका प्रमुख या भागातला झालो, त्यावेळेला काँग्रेसच्या ग्राम पातळीच्या ग्रामपंचायत सदस्यापासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेसची सत्ता होती। त्यावेळेला मी आणि माझ्या बरोबरचे असलेले असे अनेक शिवसैनिक 1 पाऊल जमिनीवर, 1 पाऊल कोर्टात, 1 पाऊल पोलीस स्टेशनला, असे दिवस आम्ही त्या काळामध्ये काढत होतो। आणि त्या वेळेला जर कधी शिवसेनेची एखादी सभा झाली तर त्या सभेच्या वेळेला तुमची आणि आमची युती आहे, शिवसेना भाजपाची युती आहे, आणि युती आहे म्हणून तुमच्या बरोबर आमचा झेंडा लागला पाहिजे असा तुमचा आग्रह असायचा। इथं माझ्या उजव्या बाजूला आता इथं कुठे राजू भागवत होते, या राजू भागवतांनाच मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडे पाठवायचो आणि सांगायचो, जाऊन त्यांच्या कार्यालयातून 2 झेंडे घेऊन या। भाजपाकडे जे झेंडे आणायला राजू भागवत जायचे आणि भाजपाच्याकडे एकही झेंडा नव्हता, परंतु युती होती म्हणून झेंड्याचा आग्रह तुमचा असायचा। याच राजू भागवतांना आम्ही बाजारपेठल्या दुकानात पाठवत असू आणि सांगत असू, जाऊन त्यांचा आमचा प्युअर भगवा झेंडा आणि यांचा 2 रंगाचा झेंडा, हेच राजू भागवत तिथं जायचे, बाजारपेठेमध्ये तिथलं कापड आणायचे, यांचा झेंडा तयार करायचे। कार्यक्रम संपला की यांचा झेंडा तालुका प्रमुख म्हणून वैभव नाईक मला जपून ठेवायला लागायचा, का तर पुढच्या सभेमध्ये तो बांधता आला पाहिजे। अरे, ज्या पक्षाकडे साधा झेंडा नव्हता त्या पक्षाच्या एका नेत्याला दिल्लीची पंतप्रधान पदाची गादी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। त्याच बाळासाहेब ठाकरेंचं 2012 साली दुर्दैवी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर तेच बाळासाहेब नाहीत, त्याच वेळेला आता शिवसेना संपवायची आपल्याला संधी आली आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी उद्धव साहेबांना चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला।
उद्धव साहेबांची बरोबर 2014ची युती तोडली. त्यांना असं वाटत होतं की उद्धव साहेब स्वतःच्या बळावर 5 आमदार सुद्धा निवडून आणू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. अख्खी दिल्लीची सत्ता, ज्या ज्या राज्यामध्ये जे जे मुख्यमंत्री असतील त्यांची सगळी सत्ता ही त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकट्या उद्धव साहेबांच्या विरोधात उतरली होती, एकट्या उद्धव साहेबांच्या विरोधात उतरली होती. आणि त्याही वेळेला एकट्या उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी त्यावेळेला एक जबरदस्त अशी घोषणा केली होती. मी काही त्यांच्याबरोबर नव्हतो, पण त्यांनी त्यावेळेला घोषणा केली होती की अशाच पद्धतीने छत्रपतींची गादी आणि छत्रपतींचं राज्य बुडवण्याकरता म्हणून दिल्लीतून मोगल चालून आले होते. अशा पद्धतीने उद्धव साहेबांनी त्यावेळेला शब्द प्रयोग केला आणि एकाएकी उद्धव साहेब लढले आणि एकट्या मर्दानं 63 आमदार त्या काळामध्ये निवडून आणले. एकट्या मर्दानं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.